तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पौराणिक इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अद्भुत शहराबद्दल, ते म्हणजे द्वारका. हो, हीच ती नगरी जी स्वतः श्रीकृष्णांनी उभारली आणि जी काही काळानंतर समुद्राच्या गाभाऱ्यात बुडाली. पण प्रश्न असा की कथा फक्त पुराणात आहे का, यामागे खरोखरच वैज्ञानिक पुरावेही आहेत. महाभारतात वर्णन आहे की मथुरेचा राजा कंसाचा वध झाल्यानंतर यादव वंशाला सतत होणाऱ्या युद्धांपासून वाचवण्यासाठी एक नवं सुरक्षित आणि भव्य शहर बांधण्याचं ठरवलं. समुद्रदेवाला प्रार्थना केली आणि समुद्रदेवाने त्यांना पश्चिमेकडील सागर किनाऱ्यावर जमीन दिली. इथे श्रीकृष्णांनी उभारली ती नगरी द्वारका, म्हणजेच दरवाजाचं शहर. द्वारकेचं वर्णन इतकं सुंदर आहे की म्हणतात भिंतीवर सोन्याचे अलंकार होते, राजवाडे अनेक मोत्यानं सजवलेले होते आणि समुद्र किनाऱ्यावर नौका लागलेली होती. हेच शहर नंतर यादवांचं प्रमुख साम्राज्य बनलं. पण प्रत्येक साम्राज्याला एक अंत असतोच. महाभारतानंतर श्रीकृष्णाच्या निधनानंतर यादव वंशात कलह सुरू झाला. युद्ध, शाप आणि मतभेदांनी संपूर्ण राज्य कोसळले. म्हणतात श्रीकृष्णांनी देहत्याग केल्यानंतर काही काळ समुद्राच्या प्रचंड लाटा उठल्या, नगरीला आपल्या गाभाऱ्यात ओढून नेले आणि असं सांगितलं जातं की द्वारका नगरी काही क्षणात समुद्रात बुडाली. शतकानुशतक लोकांनी ही कथा केवळ पुराण समजून दुर्लक्ष केलं. पण 1980च्या दशकात भारत सरकारच्या समुद्र संशोधन संस्थेने गुजरातच्या किनाऱ्यावर पाण्याखाली संशोधन सुरू केलं. तेव्हा त्यांनी ते शोधलं ते जगाला थक्क करणार होतं. रामनाथ द्वारका जवळ समुद्राखाली दगडी रचना, भिंती, रस्ते आणि पुरातन वास्तूचे अवशेष आढळले. तेथे मिळालेल्या वस्तूचं परीक्षण केलं असता त्या सुमारे 9000 वर्षापूर्वीच्या असल्याचं निष्पन्न झालं. काही शास्त्रज्ञ म्हणतात की हे प्राचीन मानवनिर्मित शहर असू शकतं आणि हेच महाभारतातील द्वारकेशी मिळतं जुळतं. अगदी पाण्याखाली प्रतिमामध्ये शहराचा आराखडा दिसतो, जसं महाभारतात वर्णन केलं आहे. जर तुम्ही कधी गुजरातला गेलात तर द्वारकाला नक्की भेट द्या. ते मंदिर, ती वाळू आणि समुद्राच्या लाटांमध्ये आजही श्रीकृष्णाचा आवाज ऐकू येतो. अशाच पौराणिक गोष्टींसाठी आपल्या महाराष्ट्र 360ला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.